रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत उषा कुलकर्णी यांची मी एक त्रिशंकू ही एक सुंदर कथा. वर्गातील विद्यार्थिनींना डी आयने सुरू होणारी शब्दकोशातून शोधून काढून लिहून काढायचं काम मीनानं सांगितलं आणि ती स्वतः कॅटलॉग भरू लागली. महिना अखेर म्हणजे कामाची नुसती गर्दी. इतक्यात DIVORCE चा उच्चार काय हो बाई? कल्पना मुतालिकनं विचारलं. डायव्होर्स म्हणजे घटस्फोट, मीनानं चटकन सांगूनही टाकलं. या सर्वपरिचित शब्दाचा उच्चार जाहीरपणे वर्गात माझ्याकडून वदविण्यात कल्पनाचा काही खास हेतू तर नसेल ना? मीनाच्या मनात एक किंतु डोकावून गेला. तिला आपली कहाणी ठाऊक तर नसेल ना? की केवळ एक बालिश शंका म्हणून तिनं हा शब्द वर्गात आपल्याला विचारला असेल. बालसुलभ जिज्ञासाही असेल. शाळकरी वयात अशा शंका विद्यार्थी-विद्यार्थिनी मुद्दाम सुद्धा विचारतात. मागे नव्हतं का त्या 5वी अ मधल्या खट्याळ मुलानं मला विचारलं होतं, बाई KISS म्हणजे काय हो? म्हणून चालायचंच, वयच आहे त्यांचं. अशा प्रश्नांमागे मुलांच्या मनात एक कोवळं कुतूहल दडलेलं असतं. पण मी का बरं क्षणभर चक्रावून गेले? मला घटस्फोट शब्दाची धास्ती तर वाटत नाही ना? मीना स्वतःलाच प्रश्न विचारू लागली. शाळा सुटल्यानंतर मीना घरी आली तरी तिचं मन आज शांत नव्हतं. शांत जलाशयात कुठून तरी मोठा थोरला दगड येऊन पडावा आणि सारं पाणी डवळून जावं, तसं तिच्या मनाचं आज झालं होतं. तिला आठवू लागला तिचा इतिहास. विश्वासचा 3 खोल्यांचा सुसज्ज ब्लॉक गरगर गिरक्या घेत तिच्या डोळ्यासमोर फिरू लागला. एका ठिकाणी तिचे डोळे स्थिरावले. ती होती एक पांढरीशुभ्र चौकोनी टाईल. तीवर रंगीत सूर्य कोरलेला होता. स्वयंपाकघरातील ओट्यामागच्या भिंतीवर ती टाईल बसवलेली होती. या सूर्याभोवती विश्वासची कोवळी भावना होती. माझी आई आमच्या कोकणातल्या घरी चूल सारविल्यानंतर मागच्या भिंतीवर सूर्य, चंद्र, तारे, कमळ, स्वास्तिक असं काही बाई रेखाटून ठेवीत असे. आज माझी आई नाहीये, परंतु तिच्या आवडीचा सूर्य मात्र मी येथे बसविला आहे. विश्वासनं मोठ्या श्रद्धेनं मला त्यावेळी म्हटलं होतं. त्यावर इश्य, हे काय खेडेगावातल्यासारखं? मला नाही बाई असलं काही आवडत. शिवाय माझ्या मैत्रिणी हसतील ना मला. मी माझी प्रतिक्रिया स्पष्टपणे त्याला नोंदवली होती आणि विश्वासनं हसू देत तुला, हसू देत असं म्हणून विषय चक्क तिथल्या तेथे संपून टाकला होता. मातृपितृ दैवतांना मानणारा विश्वास बैठकीच्या खोलीतील त्यांच्या फोटोंना नित्य न चुकता नमस्कार करीत असे. मोठ्या भाविकतेने त्याने त्या तसबिरींना चंदनी हार घातलेले होते. विश्वास आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. MCOM CA झाल्यावर त्यानं चार्टर्ड अकाउंटंटचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला होता. उत्तरोत्तर व्यवसायात यश येत गेलं. विश्वासनं ओनरशिप फ्लॅट खरेदी केला आणि पुढं लवकरच आमचं लग्न झालं. माझ्या बाबांनी देखणा एकुलता एक शिकलेला आर्थिकदृष्ट्या संपन्न असा मुलगा पाहूनच माझं लग्न उरकून टाकलं होतं. खरं म्हणजे एखाद्या मुलीनं नाकारावं असं मुळी त्याच्यात काही नव्हतंच. रूप, शिक्षण, पैसा, फ्लॅट, जबाबदारी नाही इत्यादी सर्व गोष्टी हेरूनच बाबांनी या स्थळावर लक्ष केंद्रित केलं होतं. काही झालं तरी हे स्थळ हातचं जाऊ द्यायचं नाही अशी पक्की खुणगात त्यांनी मनाशी बांधूनच त्यांनी माझी संमतीही घेऊन टाकली होती. पण मी का म्हणून त्यावेळी संमती दिली? खरंच फार मोठी चूक केली मी. नव्हे, मोठा अपराध केला की ज्यामुळे माझ्या मनाला जन्मभर इंगळ्या डसत राहिल्या आहेत. अपराध मग तो लहान असो वा मोठा असो, त्याबद्दल कोणती ना कोणती तरी शिक्षा झाल्याशिवाय राहत नाही. हे एक सत्य मला मानावंच लागेल. विश्वासमध्ये काही कमी होतं म्हणून नव्हे, तर माझं मन राकेशमध्ये गुंतलं होतं म्हणून मी लग्नाला होकार द्यायला नको होता. कॉलेजमध्ये असल्यापासूनच माझं मन सिनियर BScला असलेल्या राकेशकडे आकर्षित झालं होतं. रुबाबदार व्यक्तिमत्व, एकदम स्मार्ट चेहरा, मानेला झटका देऊन केसांची झुलप वळविण्याची लकब, सावळा वर्ण आणि जिथे तिथे पुढे पुढे करण्याची प्रवृत्ती. सहल असो, क्रीडा स्पर्धा असो, वक्तृत्व स्पर्धा असो की गॅदरिंगचं नाटक असो, राकेश सर्वत्र स्वैर संचार करीत असायचा. त्याच्या एका मित्रानं गमतीनं त्याला एकदा म्हटलं सुद्धा होतं की अरे राकेश, सर्वत्र तूच असल्यामुळे मला कुठे शिरकाव करता येत नाही रे. त्यावर राकेश हसत हसत त्याला म्हणाला, अरे त्या नारदाचं सुद्धा असंच झालं. श्रीकृष्ण जिच्या घरी नाही अशी मुळी नारीच त्याला सापडेना.
त्यामुळे त्याची बिचारीची अगदी पुरीच फजिती झाली की रे. पण जाऊ दे, मी नाटकात काम करणार नाहीये तरी तुला नक्की चान्स मिळेल. यावर दोघे खळखळून हसले होते. राकेशच्या या स्वभावावरच मी जाम खुश होते. त्याच्याशी बोलायची संधी घेत होते. मुद्दाम तो असेल तेथे लुडबुड करीत होते. मैत्रिणी मला चिडवत होत्या. राकेशकडूनही प्रतिसाद मिळू लागला होता. पण राकेश स्कॉलरशिप मिळाली आणि MSc नंतर पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत निघूनही गेला. काही कारणानं त्याची PhD लांबली आणि त्याला दीर्घ मुदतीपर्यंत तेथे राहणं भाग पडलं. पण इकडे आमच्या बाबांची मात्र तगमग सुरू झाली. अमेरिकेत गेल्याला त्याला आता 5 वर्ष उलटून गेली. तुझं वय वाढत चाललंय. आता त्याच्या आशेवर वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही. शिवाय आपण काही कुणाच्या शब्दात गुंतलेलो नाही. तरी तू विश्वाच्या चालून आलेल्या स्थळाला होकार दे. बाबांनी माझ्या मागं टुमणं लावलं. मलाही का कोण जाणे, पण राकेशबद्दल तेव्हा 100% खात्री वाटेनाशी झाली होती. म्हणून मी विश्वाच्या स्थळाला होकार देऊन मोकळी झाले. विश्वास, एखाद्या स्त्रीसारखा नाजूक, देखणा, उच्च शिक्षित, रुजू अंतकरणाचा विश्वास मला एखाद्या फुलासारखं जपू लागला. त्याच्या स्वभावात अट्टाग्रह नसायचा. तडजोड हा त्याचा स्थायी भाव होता. माझं तेच खरं, मी म्हणतो तसंच व्हायला पाहिजे. माझी आज्ञा म्हणजे आज्ञा इत्यादी पुरुषी अहंकारयुक्त भाषा त्याच्या तोंडी कधीच नसायची. उलट तो मला म्हणायचा, नाही ना तुला पटत तर राहिलं बुवा आमचं. एखाद्या गोष्टीला माझ्याकडून अनुमती हवी असेल तर तो किती आर्जवी बोलायचा. त्यामुळे आमच्या दोघांत कधी खटके असे उडायचेच नाहीत. आणि मला नेमकं हेच खटकत होतं. मला हवा होता आक्रमक वृत्तीचा पुरुष, नेहमी स्वतःच्या गुरमीत वावरणारा, अहंकारी, ताठरपणानं चालणारा आणि माझं ऐकलं नाहीस तर श्रीमुखात रंगवीन असं म्हणणारा रग्गेल वृत्तीचा पुरुष. डॉक्टर इरावतींना काही मागासवर्गीय स्त्रियांनी स्वच्छच सांगितलं होतं म्हणे, जो बायकोला मारीत नाही तो नवरा कसला बाई. खरंच मला त्या अशिक्षित स्त्रियांसारखंच वाटत होतं. का कुणास ठाऊक. की संघर्ष नाही त्यात नाट्य नाही आणि ज्यात नाट्य नाही त्या जीवनात काही राम नाही. अशी नाटक, कथा, कादंबऱ्या वाचून झालेली माझी कल्पनाच मी उराशी घट्ट बाळगून होते. माझी ही आवड मुलखा वेगळी तर नाही वाटणार कुणाला. पुरुषाचं वर्चस्व झुगारून देण्यासाठी जगातील स्त्रिया आज मोठ्या प्रमाणावर संघटित होऊन कार्य करत आहे. स्त्रीमुक्तीच्या युगात आणि हे विचार. पण मी स्वच्छ कबूलच करते की राकेश मला म्हणूनच आवडायचा, कारण तो आक्रमक होता. तो कोणत्याही ग्रुपमध्ये गेला तरी आपल्या धोरणाप्रमाणे सर्वांना चालायला लावायचा. त्याच्यात ती जबरदस्त ताकद होती. तडजोड त्याला अजिबात मान्य नसायची. झगडा करून आपल्याला पाहिजे तसं अनुकूल वातावरण कसं करून घ्यायचं ते त्याला नेमकं अवगत होतं. पुरुषी अहंकार, रग्गेलपणा, एक प्रकारची मस्ती त्याच्या नसानसातून भरलेली होती. कोणाची भीडभाड न ठेवणारा, प्रसंगी एखाद्याचं मनगट पकडून त्याला जाब विचारणारा राकेश मला हवा हवासा वाटे. राकेश आणि विश्वास. माझं मन तुलना करू लागलं. राकेश मर्दानी थाटाचा, बलदंड, आक्रमक, काहीसा दुराग्रही, भानकोर, तर विश्वास एखाद्या स्त्रीसारखा नाजूक, देखणा, सदैव तडजोडीला तयार असलेला, हळवा आणि साधू वृत्तीचा. ही त्याची साधू वृत्तीच मला नेमकी पटत नव्हती. वाटायचं कधीतरी यानं भांडावं, अकांड तांडव करावं, मी रडावं, त्यानं आर्जव करू नये आणि मग आपण स्वतःसारखं सरळ यावं. पण छे, त्याचं आपलं, बरं बाई, तुझ्या मनासारखं होऊ दे एकदाचं, हे वाक्य ठरलेलं. खटका उडायच्या आतच समझोत्याचा प्रस्ताव घाईनं पुढे आणणारा विश्वास मला अगदी दुबळा वाटायचा. म्हणूनच त्याचा सहवास मला अळणी वाटू लागला. झणझणीत चटणीच्या अपेक्षेने जेवायचं ताट पुढे ओढावं आणि हाती लागायची केळ्याची गुळगुळीत कोशिंबीर, तसंच काहीसं माझ्या जीवनाचं होत आहे असं मला सतत जाणवू लागलं. पण त्याला सोडून जाण्याचं हेच एकमेव कारण आहे का? नाही. माझा आतला आवाज निराळाच सांगतोय आज. मी आत्मवंचना केली आणि ती माझी मलाच त्यावेळी उमगली नव्हती. विश्वासला लवकर बाबा होण्याची इच्छा होती आणि मला ते अजिबात नको होतं. काही वर्ष जाऊ देत मग आपण आई बाबा होऊया, मी नेहमी म्हणायची. माझी टोलवाटोलवी त्याला रुचत नव्हती. पण माझ्या मनाविरुद्ध वागून तो स्वतःच्या साधू वृत्तीला ठोकरणार नव्हता. एक सभ्य, नीतिमान, प्रामाणिक आणि आदर्श नवरा होता तो. आणि मी होते का त्याला साजेशी बायको? छे, मला नाही वाटत की मी त्याच्याशी प्रांजल होते. माझ्या मनात लग्नानंतरही राकेश भरून राहिला होता.
त्याला विसरायचा मी प्रयत्न केला, पण माझ्या मनातून मला त्याला विसरायचंच नव्हतं की काय न कळे. वी ऑलवेज फॉरगेट व्हॉट वी डू नॉट विश टू रिमेंबर, असं आमचे एक सर नेहमी म्हणत असत. मी ज्या अर्थी त्याला विसरू शकत नव्हते, त्या अर्थी मला मुळी त्याला विसरायचंच नव्हतं. आणि प्रांजल, निष्पाप, रुजू, साधुवृत्तीच्या विश्वासला दूर लोटणंही मला अवघड होतं. खरंच त्याचा काय अपराध होता म्हणून मी त्याला दूर लोटलं. पण माझ्या मनात राकेश भरून राहिला होता. त्याचं काय? काय करून बसले मी हे? घोडचूक, खूप मोठी घोडचूक. माझं आतलं मन पुन्हा पुन्हा बजावून सांगू लागलं. पण चूक माझी की माझ्या बाबांची की राकेशची? तुझी, फक्त तुझी. स्पष्ट नकार द्यायला तुझ्यासारख्या उच्च पदवीधर मुलीला का धैर्य होऊ नये? विश्वासशी लग्न करण्याचा निर्णय घेतलास त्याच वेळी राकेशला संपूर्णपणे विसरून जाण्याची तयारी तू का केली नाहीस? अमेरिकेला जाण्यापूर्वी राकेशला गाठून त्याच्याशी या विषयावर तू कधी प्रकट चर्चा का केली नाहीस? माझं मन मला असे सडेतोड प्रश्न विचारून टोचण्या देऊ लागलं. माझ्या मनाची अस्वस्थता वाढतच गेली. एक दिवस मनाचा मोठा या करून विश्वासनं मला अनुनय सुरू केला. माझ्या आईला नातवंड पाहायची फार उत्सुकता होती ग, पण लवकरच ती गेली बिचारी. खरं म्हणजे इतक्यातच मरायचं वय तरी होतं का तिचं? पण ईश्वरी इच्छेपुढे कोणाचंच काही चालत नसतं. जाऊ दे मीना, परंतु माझ्या स्वर्गीय मातेच्या आत्म्याला समाधान लाभावं म्हणून तरी तू माझ्या इच्छेचा आज विचार करशील ना? शिवाय आपला संसार वृक्ष फळावा फुलावा असं नाही का तुला वाटत? त्यानं मला समजावणीच्या सुरात विचारलं, पण त्याचं आर्जव माझ्या मनाचं दगडी कवच भिजून टाकण्यास असमर्थ ठरलं. मी त्याच्यावर जाम भडकले. त्यांना म्हणावं, आधी स्वर्गाची शिडी उतरून खाली या, मग मिळेल तुम्हाला पाहायला नातवंड. कुठे जात नाही तुमचे नातवंड. वरती गेल्यावर सुद्धा नातवंड नातवंड करीत माझा पिच्छा पुरवू नका. त्रास मेला नुसता. मी अवाजवी चिडून बोलले. खरं म्हणजे माझ्याकडून उपमर्द झाला होता. विश्वासच्या कोमल भावनांचा, त्याच्या स्वर्गस्थ मातेचा. पण त्यावेळी तारुण्याची रग माझ्या अंगात होती. मला माझं काही चुकलंय असं वाटलंच नाही. मी विश्वासला कोपरानं दूर ढकलून दिलं. बिचारा विश्वास माझ्याकडे पाठ करून रात्रभर तळमळत राहिला होता. अपमान त्याच्या वर मी झोंबला होता. मातृदेवतेचा अपमान, स्वतःचा अपमान त्याला त्या दिवशी असह्य झाला असला पाहिजे, हे मला त्याच्या त्या दिवशीच्या उलाघालीवरून जाणवलं होतं. पण त्यानं तो प्रयासानं गिळला होता. खरंच विश्वास एक तरुण पुरुष होता. त्यानं आक्रमक बनून माझ्यावर त्या दिवशी अत्याचार केला असता तर काय प्रतिकार करणार होते का मी? शक्य झालं असतं का मला? पण अशी वेळ मुळी आलीच नसती. विश्वास त्या जातीतलाच नव्हता. तो सुसंस्कृत, स्त्रीला सन्मान, दर्जेदार वागणूक देणारा आदर्श मानव होता. त्याच्या विवेकी वृत्तीने स्त्रीच्या मनाविरुद्ध वर्तन कधीच केलं नसतं. पण मला त्याची किंमत कळली का? नाही, नाही, त्रिवार नाही. तुला त्याची किंमत कधीच कळली नाही. ती तुझी पात्रताच नाही. माझं मन आजही मला ओरडून सांगतंय. पण त्यावेळी मला ते कळलं असलं कदाचित तरी वळलं मात्र नाही. दिवसेंदिवस माझ्या आताताईपणानं, विशिष्ट विचारसरणीमुळं मी विश्वासपासून मनानं अधिकाधिक दुरावत चालले. धुसफूसू लागले, भांडू लागले, रडू लागले, आदळआपट करू लागले. त्याला सुद्धा हे कळत होतं, रुचत होतं. पण धाक दाखवून, पुरशी अरेरावी करून, जबरदस्तीनं बायकोला सुतासारखी सरळ आणणं त्याच्या मुळी रक्तातच नव्हतं. त्याला ते जमलं नाही. मी एवढ्या तेवढ्या कारणानं भडकतच राहिले. तो अस्वस्थ झाला, रोडावत चालला. त्याची नाजूक काया कोमेजल्या फुलासारखी फिक्कट दिसू लागली. मला हे सर्व दिसत होतं, पण माझी दुराग्रही वृत्ती मला माघार घेऊ देत नव्हती. मुलाची जबाबदारी घ्यायला माझं मन मुळीच तयार होत नव्हतं. मला हवी होती मजा, नुसतीच मजा. मला आवडत होतं चंडोलासारखंच खुशाल चेंडू जिणं. कर्तव्य, जबाबदारी, मातृत्व इत्यादींचे अडसर माझ्या मार्गात येऊ द्यायला माझं मन तयार होत नव्हतं. परिणामतः मला विश्वासचा सहवास नकोसा वाटू लागला. तशात एक दिवस वाऱ्यासरशी वार्ता येऊन ठेपली. PhD उत्तीर्ण होऊन राकेश अमेरिकेहून परत आला होता. ही बातमी माझ्या बाबांनाच आधी समजली आणि त्यांनी लगेच माझ्या घरी येऊन ती मला सांगितली. क्षणार्धात माझ्या मनानं भूतकाळात झेप घेतली. आठवू लागले ते कॉलेजातले कोवळे दिवस, ते क्रीडांगण, ती लायब्ररी, ती संमेलनं, ती नाटकं, ती राकेशची जुलपं उडवण्याची लकब आणि त्याचा उमदेपणा.
खट्याळपणा. माझी कळी खूप खुलली. मी मनोमन राकेशची वाट बघू लागले. एक ना एक दिवस तो माझा पत्ता शोधत नक्कीच येणार असं मला वाटत होतं. आणि झालंही तसंच. आमचे बाबाच त्याला एक दिवस स्वतःबरोबर घेऊन आले. मुलीचा साजरा समृद्ध संसार त्याला दाखवण्याची बाबांना जणू घाई झाली होती. बिचारे बाबा. त्यांना माझ्या मनाचा थांगच नव्हता. त्यांना वाटत होतं आपल्या मुलीचं सुख या मुलाला आपण दाखवून द्यावं. राकेशची मी माझी दृष्टादृष्ट झाली आणि एक अनामिक कळ माझ्या हृदयात उमटून गेली. काय, कसा काय चाललाय राजा राणीचा संसार? राकेशचा प्रश्न. ठीक चाललाय, माझं त्रोटक उत्तर. काही टिंगू पिंकू वगैरे झाले की नाही? छे रे, मला नाही तसलं काही आवडत. एकदा लागली पोरणी बाळ पाठीमागे म्हणजे जन्मभर त्यांच्या लबेदातून काही सुटका नाही. मीने, मीने, हे मात्र बरं नाही बरं का तुझं. एकदा माझे म्हाताऱ्याचे डोळे मिटण्याच्या आत मला एक फक्कडसा नातू झाला पाहिजे. पुरे झाली तुझी आता सडे फटंगिरी. अगं वेलीला फूल आल्याखेरीज तिच्या जन्माचं सार्थक नाही. बाबांनी रुळलेलं सुभाषित वजा वाक्य संधी साधून मला पुन्हा एकदा ऐकवलं होतं. हे हो काय बाबा, तुमचं आपलं काहीतरी. मी लाडे लाडे माना वेळावीत बोलून बाबांच्या बोलण्याबद्दलची नापसंती नोंदवली. मी राकेशकडे पाहिलं. तो माझ्याकडे साबिप्राय नजरेनं एकटक पाहत होता. मला अजून मूल नाही याचं राकेशला एक प्रकारचं समाधान झालं होतं का? चहा पाणी झाल्यावर मी राकेशच्या सूचनेवरून स्टेशन रोडच्या बाजूला फिरायला निघाले. जामानिमा करून बाहेर पडणार तोच विश्वास आला. मग राकेशची व त्याची ओळख करून देणं ओघाणंच आलं. मी त्या औपचारिक कृत्य बळेबळेच उरकून मोकळी झाले. विश्वासची आणि राकेशची मैत्री किंवा परिचय रूढ न झालेलाच बरा असं मला मनातून वाटत होतं. परंतु विश्वासनं मात्र दिलखुलासपणे राकेशशी हस्तांदोलन केलं. मन मोकळ्या गप्पा मारल्या आणि पुन्हा एकदा राकेशला स्वतःबरोबर चहा घ्यायला लावला. राकेशनंही खूप जुना दाट परिचय असल्यागत विश्वासशी गप्पा मारल्या. मला मात्र का कोण जाणे गुदमरल्यासारखं झालं होतं. केव्हा एकदा राकेश बरोबर घराबाहेर पडेन असं मला झालं होतं. मी विश्वासला म्हणाले, येतोच बाहेर फिरायला? अर्थात तो नाही म्हणणार याची मला खात्रीच होती. मात्र जरा लवकरच ये बरं का. सध्या गुंडगिरी फार वाढलीये. दागिने हिसकावणं, धक्काबुक्की करणं हे तर नित्याचंच झालंय. विश्वासनं काळजीच्या सुरात बजावलं. पण मी मात्र नुसता करून मान उडवली आणि राकेश बरोबर बाहेर पडले. त्याची ऑलिव्ह ग्रीन रंगाची फियाट मला खूप आवडली होती. फ्रंट सीटवर त्याच्या शेजारी बसून मी निघाले होते. तो खट्याळासारखा काही बाई बोलत राहिला होता आणि मी त्याच्या व्हीलवरच्या हातांकडे अनिमिष नेत्रांनी पाहत होते. माझ्या मनात त्याचं तारुण्य कॉलेजपासून भरलं होतं. त्याला मी त्या दिवशी आणखी एक उजाळा दिला. काय बघतेस ग एवढं? त्याचा प्रश्न. हे रे, काही नाही. स्पष्ट मनमोकळं बोल ना. मी काय मुकाभिनय करण्यासाठी तुला इथे घेऊन आलोय? तसं नाही रे, पण काय बोलावं सुचतच नाहीये. बरोबर आहे. आता तू एक विवाहित स्त्री आहेस तेव्हा माझ्यासारख्या परपुरुषाची कशी बोलशील? तू एक आदर्श भारतीय नारी आहेस नव्हे का? राकेशचा खवचटपणा मला उमगला होता. पण काय बोलावं हे खरंच मला उमजेनासं झालं होतं. खरं म्हणजे 5-6 वर्षात साठलेलं मनातलं खूप खूप बोलायचं होतं त्याच्याशी. पण माझ्या तोंडून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. मग त्यानंच पुन्हा सुरुवात केली आणि म्हणाला, काय ग, 5 वर्ष झाली तुझ्या लग्नाला, पण अजून बेबी नाही. हे कसं? बेबी म्हणजे सर्वस्व असं नाही मी समजत. मला मुळीच नाही आवडत तो मुलांचा लबेदा. एकदा संसाराच्या रगडग्यात गुरफटलं की जन्मभर त्यातून सुटका नसते. मला फ्री आयुष्य जगायला फार आवडतं. पण तुझ्या नवऱ्याला पटतं हे? अरे, त्याला मुळी पटायचा प्रश्न येतो कुठे? काही दिवसांपूर्वी माझ्या आईला नातवंड पाहण्याची फार इच्छा होती. तुझं ते नियमनाचं शास्त्र आता बाजूला ठेवायला हरकत नाही अशी प्रस्तावना त्यानं केली होती. पण मी साप उडवून लावलं त्याला. मी म्हणाले, कसलं नातवंड नि काय? काय घेऊन बसलास रे हे? लाईफ हे एन्जॉय करण्याकरता आहे, समजलास? इतक्यात जबाबदारीत गुरफटून त्यातला चाम घालवायची माझी इच्छा नाही. मुलं काय होतील सावकाश. त्याकरता एवढं कासावीस होण्याचं काही कारण नाही. मग काय म्हणाला तो? मग काय, नेहमीप्रमाणे त्यानं म्हटलं, तुझी इच्छा नाही तर राहिलं. म्हणजे रागावला नाही तो तुझ्यावर? हे रे, रागवतो कसला तो? एक नंबरचा पुळचट आहे. इतक्या वर्षात आमचं कधीही कशावरूनही साधं सुद्धा भांडण झालेलं नाही.
नो संघर्ष, नो मजा. मी मनातलं एकदाच ओकून मोकळी झाली. त्यावर राकेशची प्रतिक्रिया आजमावण्याकरता मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. पण त्याचा चेहरा पूर्णपणे निर्विकार होता. काय ग, लग्न चिठ्ठी पाठवायला विसरलीस की काय मला? नाही रे, खरं तर सारखी सारखी तुझी आठवण होऊन माझी बेचैनी त्या दिवसांत वाढली होती. परंतु तुला लग्नाचं निमंत्रण देऊ नये असंच मला वाटत होतं. का? माझं भय वाटलं? मी रागावेन असं वाटलं? की हा एकदम उपस्थित होऊन लग्नात विघ्न आणील असं वाटलं तुला? नाही रे, तू भलत्याच कुशंका काढू नकोस. पण मी माझं हृदय तुला अर्पण केलेलं असल्यामुळे मला त्या लग्नात रसच वाटत नव्हता मुळी. मग बोहल्यावर कशाला चढलीस? अरे, तो एक योगायोगच म्हणायचा. बाबांना झाली होती घाई मला उजवून टाकायची. आणि विश्वास, सुशिक्षित, देखणा, एकुलता एक, चांगली आर्थिक परिस्थिती असलेला, ओनरशिप फ्लॅटवाला. मग तूच सांग, मला नाही म्हणायला तोंड तरी होतं का? म्हणजे तूही शेवटी पारंपरिक पद्धतीनं लग्नाला मान वाकवलीस असंच ना? हो, तसंच झालं खरं. पण काय रे, तू तरी कुठे अमेरिकेहून परत कधी येणार ते पत्रानं कळवलंस मला? तुझ्या वडिलांना विचारलं तर ते म्हणायचे, नक्की केव्हा येणार ते सांगणं कठीण आहे. मला तर बाई त्यांचं बोलणं म्हणजे टोलवाटोलवीच वाटलं त्यावेळी तरी. हां, म्हणजे राकेश आला नाही तरी हे हातचं स्थळ पण जाईल अशी तुला भीती वाटली, खरं ना? हो, हे मला कबूल केलंच पाहिजे. पण अजूनही चूक निस्तरता नाही का येणार रे? म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? राकेशनं चमकून विचारलं. या अनपेक्षितपणामुळे मी भांबावून गेले. माझा कंठ रुद्ध झाला. माझं शरीर थरथरू लागलं. राकेश आपल्या डाव्या हातानं हळूहळू माझ्या खांद्यावर थोपटू लागला. मला हुंदका आवरेना. मी फुटून फुटून रडू लागले. इतक्यात गार्डन आलं. त्यानं गाडीला ब्रेक लावला. मी रुमालानं नाक डोळे पुसण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या टिचभर नायलॉन रुमालानं चेहरा नीट पुसला जाणार नाही. हे ओळखून राकेशनं त्याचा जेंट्स रुमाल पुढे केला. मी पुन्हा पुन्हा चेहरा पुसून त्याच्याबरोबर चालू लागले. लॉनच्या टोकाला थोडासा उंचवटा केलेला असून त्यावर एक सिमेंटचा बाक ठेवलेला होता. बाकावरून एक बांबूची कमान नेली असून त्यावर सोडलेली मधुमालती टवरली होती. अदलामधला वार असल्यामुळं गर्दी खूप कमी होती. एकूण तू या लग्नामुळे असावीस तितकी सुखी नाहीस तर? राकेशनं मला टॅप करीत विचारलं. मला पुन्हा हुंदका अनावर झाला. तसा राकेश माझ्याजवळ सरकला. माझ्या पाठीवरून हात फिरू लागला. अमेरिकेमध्ये अशा स्थितीत कोणी एकत्र राहण्याचा प्रयत्न करीत नाही. तू स्वतःला लग्न बंधनातून मोकळं करून घे. आणखी दुसऱ्या एखाद्या आवडीच्या माणसाबरोबर लग्न कर. राकेश वेड पांघरून पेडगावला चालला होता हे मला उमजलं होतं. राकेश, असं निष्ठुर बोलून माझ्या हृदयावर घाव घालू नकोस. माझ्या मनातला माझा खरा प्रियकर तूच आहेस. तूच मला यातून मार्ग दाखव. मी तुझ्यासाठी वाटेल ते धाडस करायला तयार आहे रे. मी धडाधड बोलून एकदाची मोकळी झाले. राकेश समोर असताना विश्वास आणि त्याच्याबरोबरचा माझा संसार संपूर्णपणे झाकळून गेला होता. माझ्या मनाच्या कोऱ्या कागदावर एकच नाव फक्त ठळकपणे कोरलेलं दिसत होतं आणि ते म्हणजे राकेश. हे बघ, मी 6 महिन्यांच्या रजेवर इकडे आलो आहे. पुन्हा अमेरिकेमध्ये जाणार आहे. तुझा काय तो पक्का विचार कर आणि मला सांग. मी माझ्याबरोबरच तुला तिकडे घेऊन जाण्याची व्यवस्था करीन. मग तर झालं ना? आता एकदा हाच बघू. राकेशनं आपलं मनोगत स्पष्ट केलं होतं. माझी कळी खुलली. बरेच दिवस मनात खोलवर रुतून बसलेलं माझं इस्पित आता साध्य होणार होतं. राकेश माझा होणार होता. मग मला कोणाचीच पर्वा करायचं कारण नव्हतं. मी क्षणार्धात पिसासारखी हलकी होऊन अमेरिकेत जाऊन सुद्धा पोहोचले. मन अमेरिकेवरून तरंगू लागलं. राकेश माझा चेहरा न्याहाळीत होता. मला वाटतं त्याला हवं होतं ते माझ्या चेहऱ्यावर त्याला गवसलं होतं. मग आम्ही दोघं मनमोकळेपणानं बोलू लागलो. राकेशनं तर वेन आय वॉज इन स्टेट्स पद्धतीनं अमेरिकन जीवनाची तोंड फाटेपर्यंत स्तुती करणं चालू केलं. मी त्या दिवशी राकेशचा प्रत्येक खरा खोटा शब्द आतुरतेनं झेलत होते. हळूहळू अंधार होत चालला होता. आकाशाच्या झुमराला द्वितीयेची कोर लटकलेली दिसत होती. वाऱ्याची मंद सुवासिक झुळूक वसंतागम सुचून जात होती. मधुमालतीच्या कुंजाखाली आम्ही दोघं निवांत बसलो होतो. राकेश, आवेगानं मी त्याला म्हणाले आणि त्याच्या हाताचा तळवा हळूच ओढून माझ्या हातात घेतला. त्यानंही हलगत आपली बोटं माझ्या बोटात गुंतवली. काही क्षण आम्हा दोघांना बाह्य जगाचा विसर पडला. एवढ्यात गार्डनमधला एक प्रखर दिवा उजळला आणि आम्ही दोघं
भानावर आलो. चल चल, लवकर घरी निघायला हवं, मी त्याला म्हणाले. अगं, घाबरतेस काय अशी? तुझा तो शंभूराव मारील वाटतं उशीर झाला तर. राकेशनं जाणून बुजून केलेला विश्वासचा अधिक्षेप मला त्यावेळी तरी मुळीच खटकला नाही. उलट किंचित हसून मी त्याला दुजोराच दिला आणि त्याला म्हटले, छट, तो काय मारतोय मला? तोंड बघ त्याचं, शेळपट कुठला. तो मुळीच रागवणार नाही. शिवाय मी आता थोडीच पर्वा करणार आहे त्याची. वा वा, बरीच बहादूर लडकी झालीस तू, राकेश बोलून गेला. त्यानं मला घरापाशी सोडलं आणि हळूच कानाशी लागून म्हणाला, जरा सबुरीनं घे बरं का, नाहीतर उगाच मी तुला फूस लावून पळवून नेलं असं होईल. त्याची नको रे तू काळजी करू. ते माझ्याकडे लागलं. मी ठामपणे त्याला म्हणाले. यानंतर वरचेवर राकेशच्या आमच्या घरी फेऱ्या होऊ लागल्या. कधी विश्वास असताना तर कधी तो नसताना राकेश येत असे. खाणं पिणं गप्पा टप्पा फिरायला जाणं सर्रास सुरू होतं. पण विश्वासला कधीही आमच्याबद्दल संशय आला नाही. असा कसा ग सिम्पलटन तुझा नवरा? राकेश एक दिवस मला म्हणाला. पण माझ्याजवळ त्याला उत्तर नव्हतं. एक दिवस विश्वास आणि मी बुद्धिबळाचा पट मांडून बसलो होतो. इतक्यात राकेश येऊन टपकला. मग त्यालाही खेळण्याची सुरसुरी आली. दोघं खेळू लागले. घड्याळाचे काटे पुढे पुढे सरकत होते. मग विश्वासनंच त्याला जेवून जाण्याचा आग्रह केला. लगेच पडत्या फळाची आज्ञा घेऊन राकेशनं बटाटे वड्याची फरमाईश केली. माझी एकच धांदल उडाली. एकीकडे मन आनंदलं होतं, तर दुसरीकडे उगाचच अपराध्यासारखं होत होतं. पण ही स्थिती फार वेळ टिकली नाही. आनंदानं अपराधित्वावर मात केली आणि मी सैरभैर होऊन वावरू लागले. मुरली रवानं बेचैन होणाऱ्या राधिकासारखी त्या दिवशी माझी स्थिती झाली होती. मी पिठात पुन्हा पुन्हा मीठ काय टाकत होते न गॅस पेटवताच वडे काय तळू लागले होते. काय करत होते ने काय नाही ते माझंच मला उमजेनासं झालं होतं. प्रमाणाबाहेर खारट झालेले वडे नि प्रमाणाबाहेर गोड झालेली कोशिंबीर खाता खाता राकेश माझ्या स्वयंपाकाची भरपूर टिंगल करून हसत होता. मला मेल्याहून मेल्यासारखं होत होतं. परंतु विश्वासनं मात्र माझी बाजू सावरून धरली. तो म्हणाला, चालायचं, शेवटी आपण माणूस आहोत. आज बाईसाहेबांचं डोकं दुखत होतं वाटतं. मला खूप बरं वाटलं या त्याच्या शब्दांनी आणि इट वॉज फॉर द फर्स्ट टाइम आय कॉंग्रॅच्युलेटेड हिम. दिवस असेच चालले होते. मी राकेश बरोबर बहुधा एकटीच फिरायला जात होते. आम्ही दोघं उत्तम नाटक वठवीत होतो. एक दिवस मी बाहेरून फिरून आले. दारावरची बेल वाजवली. विश्वास कणतच दारापाशी आला. त्यानं दार उघडलं. तो मला म्हणाला, बहुतेक मला खूप ताप भरलाय ग. जरा थर्मामीटर लावून पाहतेस का? माझ्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं. आता झोप तू निवांत. मी खूप दमले आज. नंतर पाहीन सावकाश काय ते. मी गुरकावून त्याच्याशी रागाने बोलले. बिचार विश्वास एक दीर्घ निश्वास टाकून बिछाण्यावर तसाच पडून राहिला. तापाच्या ग्लानीमुळं त्याला जेवण खाण काहीच नको होतं. फक्त गरम दूध घेतोस का कपभर एवढं मी त्याला विचारलं आणि त्यानं क्षीण आवाजात नको म्हटल्यावर मी पण लगेच झोपायला गेले. पण मला झोप आलीच नाही. रात्र वैरीण झाली होती. राकेश आणि मी अमेरिकेच्या अफाट प्रदेशावरून हातात हात गुंफून गुंजाराव करीत हवेवरून तरंगत होतो. राकेशबद्दलच्या साऱ्या सुप्त भावनांना मी मोकळी वाट करून दिली होती. माझ्या मनपटलावरून विश्वासचं चित्र केव्हाच पुसलं गेलं होतं. तिथं फक्त राकेश आणि राकेशच होता. उजाडलं तेव्हा मी उठले. विश्वासला चहा करून दिला. केवळ दयाबुद्धीनं. हो, आता काय, मी देणं घेणं लागत नव्हते त्याचं. मी निर्णय घेतला होता त्याला सोडून जाण्याचा. 2-3 दिवसांनी त्याला थोडं बरं वाटल्यावर संधी साधून मी त्याच्या टेबलावर एक चिठ्ठी ठेवून दिली. मी राकेश बरोबर अज्ञात ठिकाणी निघून जात आहे. माझी वाट पाहू नये, शोध करू नये. घटस्फोटासाठी मी तुला कोणत्याही बाबतीत अडविणार नाही. मीना. इतकी रूक्ष चिठ्ठी लग्नाच्या नवऱ्याला लिहिताना माझा हात यत्किंचितही थरथरला नाही. का अशी निष्ठुर बनले होते मी? की नियतीचाच काही डाव होता माझ्या बाबतीत? मला काहीच कळत नव्हतं. मी राकेशकडे आले. त्याला सर्व घडलेलं सांगितलं. आम्ही दोघं जवळजवळ 15 दिवस एका हॉटेलमध्ये राहिलो. नंतर 6 महिने राकेश मला घेऊन दिल्लीत राहिला आणि यथावकाश आम्ही दोघं स्टेट्समध्ये जाऊन पोचलो. पहिले 6-7 महिने जणू मी स्वर्गसुखात झोके घेत होते. राकेशची उमदी संगत आणि अमेरिकन स्वैर जीवनाची रंगत माझ्या चांगली पचनी पडली होती. मी अधिक उल्हासित झाले. माझं वजन वाढलं. रंग अधिक गौर दिसू लागला. शरीराला गोलाई आली आणि राहणीमानात अमेरिकन नोकझोक आला. माझ्या फॅशनेबल साड्यांची राकेशच्या वर्तुळात प्रशंसा होऊ लागली. मी मनोमन सुखावले होते. 3-4 वर्ष फुलपाखरासारखी उडून गेली.
आणि माझ्या भावनांना एक नवीन अंकुर फुटला. ये क्या हुआ, कब हुआ, कैसे हुआ असं म्हणावं इतक्या नकळत ही गोष्ट घडली होती. मला बेबी हवं असं उत्कटतेनं वाटू लागलं होतं. मी राकेशजवळ एकदा मन मोकळं केलं. त्यानं माझं नाक चिमटीत धरून ओढलं आणि म्हणाला, ए बघ हं, नाहीतर म्हणशील मला त्या लबेदात गुरफटायचं नाही. राकेशनं मुद्दामच माझेच शब्द मला ऐकून माझी थट्टा केली. आम्ही दोघंही मनापासून मोकळे हसलो. पुढे बरेच दिवस लोटले. मला बेबी होण्याचं चिन्ह दिसेना आणि माझं मन तर बेबी होण्यासाठी आतुरलं होतं. मी माझी व्यथा राकेशजवळ व्यक्त केली. त्याने एका स्पेशालिस्ट डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली. माझी सर्वांगीण तपासणी झाली. डॉक्टरांच्या मते दोष असा नव्हताच, परंतु त्यांचा निष्कर्ष असा होता की सुरुवातीच्या काळात बेबी होऊ द्यायची नाही. असं सतत प्रयत्न केले आणि मनानं नको 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 असं ठरवलं तर शरीर आणि मन यांची त्याच दृष्टीनं नकारात्मक प्रतिक्रिया होते आणि पुढे प्रयत्न केले तरी मग तो नकार शरीराकडून लवकर टाकला जात नाही. मी जाम हदरलेच हे ऐकून. मला आठवला विश्वास, त्याची आई आणि माझे बाबा. बाबांनी तर नातवंड नातवंड करून प्राण सोडला होता आणि माझ्या पुढे उभा होता बाबा होण्यास उत्सुक असलेला राकेश. मी दिडमुख झाले. सारं विश्व माझ्या भोवती फिरतंय असं मला वाटू लागलं. राकेशनं माझं सांत्वन केलं, पण कुठेतरी खटकल्यासारखं वाटू लागलं. एकदम जीवनातला सारा उल्हासच आटून गेल्यासारखं झालं. राकेशही आता पूर्वीसारखा हसत बोलत नव्हता. त्याला माझी व्यथित अवस्था फारशी रुचली नव्हती. त्याच्या मते मी सदैव उल्हासितच राहायला हवं होतं. आणि ते मला जमेनासं झालं होतं. हळूहळू राकेशच्या प्रवृत्तीत बदल होत चाललाय असं मला जाणवू लागलं. तो मला हलके हलके टाळतोय असं माझ्या लक्षात येऊ लागलं. प्रथम मनात आलेली एक शंका नंतर एक सत्य परिस्थिती ठरली. विकेंडला मला टाळून बाहेरगावी जाण्याचे कार्यक्रम राकेशकडून आखले जाऊ लागले. त्याच्या तोंडी स्वीटी, नॅन्सी, पर्ल, मार्गारेट इत्यादी गर्लफ्रेंडची नावं येऊ लागली. तो माझ्यापासून काही मुद्दाम लपवीत नव्हता. त्याच्या विचारांप्रमाणे अमेरिकन जीवनाचं ते एक अविभाज्य अंग होतं. त्यात मला वाईट वाटण्याचं कारण काहीच नव्हतं. कधी कधी तो माझ्याशीही प्रेमात यायचा, पण माझ्याकडून तो पूर्वीचा प्रतिसाद त्याला मिळेनासा झाला. त्याचं पुरुषी मन दुखावू लागलं. तू आनंदी राहिलंच पाहिजेस. तू मी सांगतो तसा शृंगार केला पाहिजेस. तू माझ्या मैत्रिणींशी मोकळेपणानंच वागलं पाहिजे. याद राख, वाकडं करून बसलीस तर. इत्यादी इत्यादी मुक्ताफळं तो मला ऐकवू लागला. इतकंच नव्हे तर त्याच्यासारखा मी काही शेळपट नाही. तुझ्या कलाकलानं घेणारा मेंगट नवरा. माझं ऐकायचं नसेल तर जा परत त्याच्याकडे, असंही तो वारंवार मला ऐकवू लागला. मी खूप दिवस सहन केलं, परंतु एक दिवस जेव्हा त्यानं माझ्या अंगावर हात उगारला तेव्हा मात्र मला संताप अनावर झाला आणि मी परत भारतात येण्याचा निर्धार घेतला. त्याला तेच हवं होतं. पण त्या फळाची आज्ञा घेऊन त्यानं माझी काही दिवसातच मायदेशी रवानगी केली. मी अगतिक बनले होते. आल्या आल्या मी चौकशी केली ती विश्वासची. तो जागा बदलून दुसरीकडे राहावयास गेला होता, परंतु कुणालाच त्याच्या संबंधी अलीकडे फारशी माहिती नव्हती. मला बरं वाटलं. एक नवीन आशांकुर फुटला असं वाटलं. अजून तसाच राहिला असेल तर क्षमा मागून नाक घाशीत त्याच्याकडे जावं. तो साधू आहे, अस्वीकार करणार नाही. मनाचा कौल सुद्धा आपण आपल्या मनासारखाच घेतो का? मी मनाचा हिय्या करून एक दिवस विश्वासच्या नव्या जागेचा शोध घेत त्याच्या घरापर्यंत गेले. गावापासून दूर असलेल्या एका नव्या कॉलनीत तो राहावयास गेला होता. भीतभीतच मी दारावरची बेल वाजवली. आले हं. दार उघडणाऱ्या युवतीचे घंटेसारख्या मंजूळ आवाजातले शब्द कानावर पडले. मी पाहिलं, ती एक फुलासारखी सुंदर नाजूक तरुणी होती. तिच्या हातात गोंडस हसरं बालक होतं. गळ्यात नाजूक एक पदरी मंगळसूत्र होतं. कोण हवंय आपल्याला? तिनं स्मितपूर्वक विचारलं. मी मी विश्वासला भेटायला आले होते म्हणून सांगा. मी कसेबसे शब्द उच्चारले आणि झटकन पाठ फिरवून त्याच पावली झपाट्यानं निघून रस्त्यावर आले. मागे वळून पाहण्याइतकं मला अवसानच राहिलं नव्हतं. मी कसंबसं बाबांचं घर गाठलं. घरातील भयान एकांत मला खायला उठला होता. आल्या आल्या घटाघटा पाणी प्याले. तिरमिरीतच मी कॉटवर अंग झोकून दिलं. माझ्या डोळ्यापुढे सारी पृथ्वी भोवंडून येत होती. घटकेत विश्वासच्या ब्लॉकमधला तो ओट्यावरचा सूर्य दिसे तर घटकेत मारीत नाही तो नवरा कसला असं विचारणारी इरावतींना भेटलेली बाई दिसे. घटकेत नाही ना, तुला पटत तर राहिलं बुवा आपलं असं विशिष्ट लघवीत म्हणणारा विश्वास दिसे. तर घटकेत
कमरेवर सुंदर छबकड घेतलेली त्याची नवपरिणीत पत्नी दिसे.